नाजूक दिसतो तसा हा दिसतो योगी म्हणाले. बरं पुढे म्हणाले, तैसे होय शरीर तै ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. हा त्या शरीरातला मोठा चमत्कार आहे की याला खेचर म्हणतात. खेचर म्हणजे भूत असा अर्थ आहे. ख म्हणजे आकाश, खेचरती ती खेचरा, आकाशात म्हणजे अदृश्य संचार करतो तो. आणि हा आपला योगी साधू नव्हे, योगी आकाशातून संचार करू शकतो. बरं ते एका ठिकाणी एका वेळेला दोन ठिकाणी असणं करणं हे काय त्यानं. वासुदेवानंद सरस्वतीच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे असा की ते दाढी बिडी वाढलेली, पुढे एक लंगोटी घातलेली, अंगावर हातात कमंडलू, असं ते विचित्र रूप होतं त्यांचं. दिसायला अगदी साधे होते. तेव्हा एकदा ते स्टेशनावर आले दुधनी म्हणून स्टेशन एकदा अक्कलकोटच्या जवळ आले. आणखी गार्डला म्हणाले, मला गाडीत बसू दे म्हणाले. त्याला काय वाटलं हा भिकारी आहे, नाही म्हणलं गाडीत बसू दे. बरं का, तेव्हा गाडी निघाली तर तो पाहत होता हा गाडीत चढतो का नाही. बरं का, तेव्हा गाडी निघून गेली. पुढच्या स्टेशनवर पुन्हा तिथे ते म्हणले, अरे मला गाडीत बसू दे म्हणलं. त्याला काय वाटलं नजर चुकून गाडीत बसले म्हणून. बरं का, म्हणून पुन्हा नाही म्हणाल तुला नाही बसू देणार म्हणून तो पाहत राहिला की हा गाडीत चढतो का म्हणून. पुन्हा आपल्या स्टेशनवर पुन्हा तिथे की मला गाडीत बसू दे म्हणून. हे काय होतं, खेचर म्हणजे गाडी जायच्या आधी हे तिथे आलं. शरीर इतकं हलकं होतं त्या लोकांचं. बरं का, मजा आहे. असं झालं तर ते सालं बोरी लिहिलं बसायचं उभं राहायचं तर आजभर गेले सगळं. किंवा पुण्याला जायचंय कुठे ते इंद्रायणी उलटी फिरली म्हणे परवा, निघून गेले नाही का. काय मजा आहे बघा. म्हणून म्हणलं हा चमत्कार पिंडजनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी मागे एकदा सांगितलं आपल्याला, बुद्ध धर्मामध्ये याला अर्हत म्हटलेलं आहे. अर्हत म्हणजे अतिशय योग्य असा अर्थ आहे. अर्ह म्हणजे योग्य असणं, अतिशय योग्य पुरुष जो त्याला आकाशातून तो भागतो. आणि समर्थांनी दासबोधामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आकाश मार्गी गुप्त पंथ, हा जाणीचे योगी आहे समर्थ अशी उभी घातलेली आहे. मोठे योगी असतात हे आकाशातून संचार करण्याचे पाहतात. पुढे म्हणाले, देखे साधक निघून जाये, मागे पाऊलाची ओळ आहे, ते ठाई ठाई होय अनिमाधिक. मग वर्णन करतायत की हा योगी साधन करून ज्या मार्गाने जातो त्या प्रत्येक मार्गाच्या खुणा ज्या आहेत त्या सिद्धिरूप खुणा तिथे असतात. म्हणजे त्याला त्या अवस्थेतून जाताना त्याला त्या सिद्धी प्राप्त होतात. एक सिद्धी ज्ञानाची आहे, ती अशी आहे सांगतो आपल्याला की त्यांच्याकडे जो ज्ञान म्हणजे परीक्षा घ्यायला किंवा ज्ञानी मनुष्य असतो ना त्याचं सगळं ज्ञान यांना येतं, अशी एक सिद्धी आहे. बरं, म्हणजे तो काय जे विचारणार किंवा त्याला त्याच्या अंगी जे काही ज्ञान आहे ते सगळं यांना प्राप्त होतं जो त्याच्याकडे येतो ते. पण आणखी एक गमतीची गोष्ट मी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, रामकृष्णांच्या चरित्राविषयी एक गोष्ट आहे. एक मोठा पंडित होता, साधनी होता. त्याला की नाही त्याच्या गुरुने लोटा दिला होता तांब्या. तर तो तांब्या जवळ ठेवला की त्याला ज्ञान स्फुरायचं, ही त्याची खूण. बरं का, असं असू शकतं. तुमच्या जवळ एक उदाहरण सांगतो. या विट्याला एक इनामदार म्हणून वकील होते, त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट. बरं, वारले ते आता. यशवंतराव चव्हाणांचे मोठे दोस्त होते ते, असं आपलं त्यांनी सांगितलं. आणि विद्वान तर खराच, संस्कृत काय बोलायचं, संस्कृत काव्य काय करायचं. बरं का, असं. तेव्हा ते याला निघाले, हायकोर्ट प्लीडरच्या परीक्षेला निघाले महाराज देहात असताना. तेव्हा त्यांची काही तयारी झालेली नव्हती. त्यावेळेला पुण्याला आणि मुंबईला ती परीक्षा होत असे. हे तिकडे होते गोंदवल्याच्या बाजूला. तेव्हा त्यांची आई रडायला लागली आणि म्हणाली की महाराज याची काही तयारी नाही, हा जातोय, काहीतरी कृपा करा. तेव्हा महाराज काय म्हणले, काय तुझा विषय काय आहे म्हणाले. तसं कायदा, आता हायकोर्ट प्लीडर कायद्याचा विषय हो का म्हणाले. तर महाराजांनी एक मास्तर होते बरं का, हरदास मास्तर म्हणून, त्या मास्तर माझी टोपी आणा म्हणाले. ती टोपी असते ना सत्पुरुष घालतात, ती कान टोपी सारखी ती घातली, याच्या डोक्यावरती घातली.
टोपी ठेव जवळ म्हणाले, घेऊन जा म्हणजे सुचेल तुला सगळं म्हणाले. तर तो सांगत होता मला, त्याला पुढे पॅरेंसिस झाला होता, तेव्हा आम्ही गेलो. तो मला सांगत होता की त्याला सांगवे ना, काय सांगू म्हणाले ज्ञान. महाराजांनी कधी ते पुस्तकं वाचली असतील काय, ते पिनल कोडन काय, पण म्हणाले मी टोपी जवळ ठेवली की भर 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 सेक्शन 18ची लिहू. म्हणलं मी पहिला आलो. आता हे काय आहे मला सांग, नाही का? अशा टोप्या विकत मिळत असत नाही का, मजा झाली असते. तुम्हाला फार बरं झालं असतं, अभ्यास करायला नको. आणि खरं नाही का, चमत्कार नाही यात. तुमची रिसेप्टिव्हिटी जर व्यापली, तुमची ग्रहणशीलता जर व्यापक झाली, तर दुसऱ्याच्या मनात तुमच्या मनात येईलच ना. एखादा विद्यार्थी क्लासमध्ये बसून जेव्हा ते ग्रहण करतो, तेव्हा त्याची ग्रहण शक्ती आणि याची देण्याची शक्ती एक होते. कृष्णमूर्ती लिसनिंगला काय महत्व द्यायचे, त्याचं कारण हेच आहे की तुमची ग्रहण शक्ती त्याच्या शक्तीशी तादात्म्य पावते. तुमची सहनशील, आपल्या रिसेप्टिव्हिटी, सूचना ग्रहण क्षमता एकदम अगदी व्यापक बनते ना. तसं जर आपली शक्ती व्यापक झाली मनाची, तर कुठलंही ज्ञान आपल्याला येऊ शकेल. नाही त्यात काय कठीण आहे, तेव्हा ती सिद्धी त्यांच्या जवळ असते. म्हणून ते म्हणाले की साधक ज्या मार्गाने जातो त्याला पदोपदी या सिद्धी येतात. मग परितेने काय काज आपण या. ज्ञानेश्वर महाराज सिद्धींच्या बद्दल बोलतात, तरी आपल्याला त्या सिद्धी काय करायच्या आहेत. अवधारी ऐसा धनंजया लोप आधी भूतत्रया देहीच्या देही. त्या मार्गामध्ये या सिद्धींचं महत्व नाही, त्या भूतांचा जय होतो हे महत्वाचं आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू, पृथ्वीचं तत्व नाहीस होऊन जल, जल नाहीस होऊन तेज, हे जे काम आहे हे काम होतं. सिद्धीचं मोठं महत्व नाही, हा त्याचा अर्थ. पुढे म्हणाले पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनु हारवी हृदया माझी. इथपर्यंत आपण आलो. पृथ्वी आहे, पाण्याने विरघळून जाते. पाणी तेज म्हणजे अग्नीनं नाहीसं होतं, आणि वायूमध्ये हे जाऊन पवन हा हृदया माझी येतो. मी आपलं सुचवलंय की आता वर जायचे. त्याच्या पाठी आपण एक लावरे परी शरीराचे अनुकारे, मग तोही निघे अंतरे गगनामुळे. आता वायू आणि आकाश दोन राहिले. तर म्हणले तो काय करतो, तो शरीराने जणू काय शरीराचंच रूप धारण करतो आणि तो गगनामध्ये मिळण्याचा आता प्रयत्न करतो. म्हणजे चिदाकाशात, चित म्हणजे ज्ञान, चित म्हणजे आत्मा, त्याच्यात मिळण्याचा प्रयत्न करतो. मग ते वेळी कुंडलिनी ही भाष जाये, मग मारुत ऐसे नाम होय. मग कुंडलिनी शक्ती नाही, वायू म्हणून राहते. समर्थाने दासबोधामध्ये उपनिषदामध्ये वायू हे शक्तीचं रूप मानलेलं आहे, आपण ध्यानात ठेवा. आणि माणूस मरतो तेव्हा त्याचा सूक्ष्म देह बाहेर जातो. आपलं तेच आहे ना, आपण देह हा असतो म्हणजे सूक्ष्म देहात असतं सगळं. तो वायू रूप आहे असं तरी म्हटलेलं आहे. असं होतं बरं का. तुमचं अत्यंत प्रिय माणूस गेलं आणि तुम्ही त्याचं सगळं उरकून घरी आलेला आहात. एकदम भास होतो ते आहेत किंवा आले आहेत. काही वेळेला ते दिसतात. ते कसे येतात, सूक्ष्म रूपाने येतात. हाच नियम सत्पुरुषाच्या दर्शनाला लागू आहे. तो व्यापून असतो आणि तुम्हाला तळमळ लागली ना, ते बरोबर साकार होऊन पुढे येतं बरं का. आणि ही प्रेमाची शक्ती आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की धारणा ते आहेतच. आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा ते आहेत ही भावना पाहिजे बघा. म्हणजे ते बरोबर माणूस धर्म त्यांना होतील. मूर्ती बोलते, मूर्ती डोळ्याला पाणी येतं, म्हणजे ते मानव धर्म त्याच्यावरती प्रगट होतात बरं का. याचा अर्थ असा की ती शक्ती त्यामध्ये असतेच. आपल्या प्रेमानं, आपल्या आवाहनानं ती जागी होते. तुम्हाला माहिती असेल, गणपती आणल्यानंतर समजा रात्री आणून ठेवलाय आणि त्याचा हात तुटला तर काही वाटत नाही, पण त्याची ती प्रतिष्ठापना केल्यावर जर हात तुटला तर मनालाही वाटतं. का, त्याला आवाहन करतो ना आपण. त्याला आवाहन करून त्या मूर्तीमध्ये तू संचार कर, आवेश कर ही भावना करतो आणि पुढे मग त्याची पूजा. अगदी तसं आहे. आपल्यामध्ये परमात्मा आहे, आपले गुरु आहेत, पण आपण आवाहन करीत नाही म्हणून प्रगट होत नाही बरं.
तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे ऐकण्यासारखं आहे. ते वारले बर का, एक निमकर म्हणून याचा फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी. मी MA ला असताना तो मला भेटला बर का. तर त्याची निष्ठा त्याच्या गुरुवर फार. त्याचे गुरु म्हणजे ते बाळकुंद्री म्हणून एक साधू होऊन गेले, त्याचे गुरु बर का. तर त्याची पद्धत अशी, तयारी करायचा, अभ्यास चांगला, पण तुम्ही माझ्या अंगी आवेश करा असं म्हणायचा. तो संचार नव्हे, आवेश. गुरुला प्रार्थना करायचा. तर तो काय म्हणाला की मला पुष्कळ वेळा अनुभव असा येतो की मी न वाचलेलं न ऐकलेलं माझ्या पेपरमध्ये येऊन जाते. बरं, त्याने विचारलं की माझंच आहे का तुमचं आहे? तेव्हा ते काय म्हणाले, तू तिकडे ते मला बोलवायला लागलास की माझ्या अंगी तो विषय संचार करतो म्हणाले. बघा, म्हणजे हे कसं असतं, ज्ञान एक लक्षात ठेवा, ज्ञानाची मालकी कोणाची नाही. ज्ञान तुझं नाही, माझं नाही. ज्ञान हे परमेश्वर स्वरूप असल्यामुळे सगळ्यांची मालकी त्यावरती आहे. म्हणून खरा ज्ञानी असतो तो नम्र असतो, तो माझं म्हणत नाही, कारण हे ज्ञान सगळ्यांचं आहे ना, व्यवस्थित. जो मिळेल त्याचं आहे. किंबहुना या ज्ञानाचं मूळ प्रत्येकाच्या हृदयात आहे. तुम्ही एक ध्यानात ठेवा, मानसशास्त्रदृष्ट्या समजा तुम्ही कायद्याचा अभ्यास करीत आहात, त्या कायद्याचं ज्ञान रूपाने तुमच्यामध्ये आहे, तुम्ही नुसतं उजाळा करता त्याचा. बरं का, ही गोष्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्लेटोने 3000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणून तो ज्ञानाला रिकलेक्शन असं म्हणतो, पुन्हा आठवणं. फक्त योग्य मार्गाने अभ्यास केला पाहिजे, म्हणजे ते बरोबर येतं. म्हणजे आपल्या हृदयात असणारी शक्ती, ज्ञान मिळवण्याची शक्ती त्या विषयाचं रूप घेते. बरं, नवीन काही नसतं त्यामध्ये. सांगण्याचा हेतू काय मला आपल्याला, की त्यांनी जे म्हटलेलं आहे की हा जो आपला कुंडलिनीचा प्रयोग आपण म्हणतो शक्तिरूप आहे, ती जाऊन मग ती गगनामध्ये मिसळून जाते आणि ती जाते ती त्या आज्ञा चक्रामधून जाते. आता शक्ती पण ते आहे, जवन मिळे शिवी. ते आता पुढे मग जालंधर सांडी काकरांत काय सांडी आहे, आय एम सॉरी, हो पुढे बरोबर आहे, बरं आहे. मग रागावू नये हा कोणी इकडे, बरं का. अरे विद्यार्थ्यांनी किंवा श्रोत्यांनी जर मला सुचवलं, माझ्या बरोबर म्हणलं तर काय दोष आहे त्यामध्ये, मला आनंदच आहे त्यामध्ये. कशाला रागवायचं त्याला, नाही का. काही नाही, अगदी तुम्ही अगदी म्हणत जा, बरोबर आहे. बरं, तुमची उजळणी होईल आणि म्हातारपणी पाहिजे नाही तर विसरून जाल नाही का, असं आहे. बरं, मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय. काय बघा ज्ञानेश्वर, मला कौतुक काय वाटतंय, कसं वर्णन अतिंद्रियाचं करतायत. आता कुंडलिनी ही वायुरूप झाली, शक्तिरूप सांडलं, आणि ती आता मेंदूत जाते आहे. तर मेंदू हा पहाड आहे म्हणाले, डोंगर नव्हे. डोंगर म्हणजे उंच झाला पहाड, पहाड म्हणजे लहान डोंगर. तर म्हणले मेंदूत जाते ही शक्ती, मेंदूत जाते. पैठी होय म्हणजे जाऊन स्थिर होते तिथे. ही शक्ती वायुरूप होऊन मेंदूमध्ये स्थिर होते. बरं, कशी जाते, ककारांत फोडी. हे ककार म्हणजे आज्ञाचक्र आणि मेंदू याच्यामध्ये जो नॅरो पॅसेज, अगदी अरुंद रस्ता आहे, तो मोकळा करते. जनाबाईचा अभंग आहे बरं का. नवद्वारा ते भेदुनी दशमद्वारी गेली जनी. हे नवमद्वार आहे. काय बाई असेल बाबा रे बाबा, नामदेवाची घरची मोलकरीण हो. हा काय आहे, हिगार आहे. अनुहात घंटा श्रवणी ऐकून विस्मित झाली जनी. अरे बापरे, पण मला तिची कमाल काय वाटते. धरीला पंढरीचा चोर. अरे काय, कोण बोलतोय लक्षात घ्या. हा पंढरीचा चोर, त्याला चोर म्हणायचं म्हणजे काय प्रेम आहे ही कल्पना करा. चोर का, लोणी चोरीत होता. आणि कमाल अशी आहे, मला वाटतं नाथांचा अभंग आहे, द्वारकेत चोरी, आपल्या याची चोरी केली वृंदावनामध्ये, तिथून पळाला तो म्हणजे पंढरीला आला. आणि दुसरं असं चोर का, किती त्याला तुम्ही धरायचा प्रयत्न करा, निष्ठून जातो. जगी थोरला देवतो चोरला असे. समर्थाने मनाचं श्लोगन काय असेल नाही.
हे प्रेमाचंच आहे सगळं. हा दोर धरला प्रेमे बांधून या दोर म्हणाले. हृदय बंदिकाना केला, जेलमध्ये टाकला त्याला. पोलीस कोठडी नाही, जेलमध्ये टाकला. हो, जे बंदिकाना केला. आत विठ्ठल कोंडीला, केवढा अर्थ आहे. अरे त्रिभुवन वापरणारा हा, त्याला हृदयात कोंडला माझ्या. हे काय सामर्थ्य आहे मला सांगा. याचा अर्थ असा, रात्रंदिवस तुझं मी ध्यान केलेलं आहे, रात्रंदिवस तुला धरून ठेवलेला आहे. काय असेल नाही, धरीला पंढरीचा चोर. काय वा, आपल्याकडे काय माणसं होऊन गेली तुम्ही बघा नाही का. म्हणजे वेदामध्ये उपनिषदामध्ये काय वर्णन आहे कोणास ठाऊक. यांच्या जीवनात कसं आहे ते बघा, प्रत्यक्ष यांच्या जीवनात आहे नाही. सांगण्याचा हेतू असा की गगनामध्ये पहाडी पैकी होय, ककारांत मी सांगितलं बारीक काहीतरी मूळ आहे तिथून. का बघ ते बारीक आहे, आता सूक्ष्मात जायचंय, तिथे जड नाहीच काही, म्हणून अत्यंत सूक्ष्मामध्ये ती ककारांत पडून गेली. जालंधर म्हणजे इथला हा कंठातला, तो सोडून वर गेले. म्हणजे तिन्ही गेले बंध. मूळ बंध संपला, हृदयातला बंध संपला, जालंधर बंध आपल्या हृदयातला नाही पोटाचा बरं का. उड्डीयान बंध संपला, जालंधर बंध तिन्ही. जालंधर का, हे जालंधर नाथ पंथामध्ये एक मोठे योगी होऊन गेले, त्याने तो हा केला म्हणून जालंधर बंध गेले. पैसे ओंकाराची या पाठी, पाय देत उठा उठी, पश्यंतीची या पाऊठी मागा झाली. आता परेला जायचंय परावाणी, त्याच्यात लक्षात ठेवा आपण. पश्यंती कुठपर्यंत, तरी हृदयामध्ये नाही ककारांत पर्यंत, ककारापर्यंत म्हणजे आज्ञा चक्रापर्यंत. पश्यंती की नाही हा पश्य धातूचं रूप आहे, ते तृतीयचं एक वचन, ते पण ती ऱ्हस्व आहे त्यामध्ये. पश्यंती पश्यतः पश्यंती, तिथे ती ऱ्हस्व आहे, पण ही दीर्घ आहे, हे नाम आहे. ते पश्यंती म्हणजे पाहणारी, पाहणारे म्हणजे अर्थरूप आहे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, बुद्धिमान मनुष्य कोण, विद्वान आहे तो बुद्धिमान नाही. विद्वान हा स्टोर कीपर आहे, तो साठवेल. पण बुद्धिमान मनुष्य की नाही, ज्याला अर्थ असा समोर येतो तो बुद्धिमान आहे. ऐकल्या बरोबर अर्थ समोर येतो. ग्रंथ वाचताना ग्रंथाच्या अक्षराकडे लक्ष नाही, अर्थाशी तादात्म्य होत जातो, तो बुद्धिमान आहे. तुम्ही बघा, किंवा तुम्ही टीव्ही पाहता, पाहता पाहता काही वेळेला ते कोण काम करतंय विसरून जाल, पण त्यातून अर्थ काय येतोय बाहेर, तो खरा बुद्धिमान, तो रसिक आहे खरा. बरं, तेव्हा ती जी अवश्य आहे पश्यंतीची, अतिशय सूक्ष्म आणि सटल म्हणजे नाजूक आहे फार. गाण्याचं सुद्धा असंच आहे. जर स्वर लागला तर जो जाणताय ना, आ करील एकदम, काय आहे का करील, तर तो स्वर सुद्धा आठवडाने आमका स्वर लागलाय किंवा आमका गातोय, तो आनंदच मिळालाय एकदम. ती सूक्ष्मात जाण्याची अवस्था आहे, ती पश्यंती आहे. आणि ज्या विद्यार्थ्यामध्ये पश्यंती सरळ आहे तोच ग्रहण एकदम करू शकतो. ब्रह्मानंद महाराज जेव्हा याला गेले बनारसला, तेव्हा तिथे कृष्णानंद सरस्वती म्हणून इंटरनॅशनल फेमचा मनुष्य वेदांती राह, तेव्हा वेदांत शिकायचा 12 वर्ष लागतील म्हणाले. बरं का, करू म्हणाले. महाराजांचं सगळं निराळे. महाराजांनी त्याला आता पुढे ते म्हणले, तुला आता पुढे वेदांचं अध्ययन करायला पाहिजे 12 वर्ष. एवढा वेळ कोणाला आहे म्हणाले. त्यांचं सगळं आवड हे की नाही, अति मानव बरं काय, सुपरह्युमन. त्याने ते 2 वर्ष 3 वर्ष पुन्हा नापास व्हा, आणखी 2 वेळ, हे भानगड तिथे नाही. तेव्हा हे 9 महिन्यात सगळे शिकले. कृष्णानंद म्हणाले, माझोळची विद्या संपली. काय पश्यंती असेल, काय धारणा असेल, आणि ती विद्या महाराजांच्या चरणी देणं, हा काय त्याग आहे. छे छे छे, राज्यातील माणूस विद्या देणं फार कठीण आहे, लक्षात ठेवा आपण. अहंकार देणं तर त्याहून फार कठीण आहे. विद्या सुद्धा मनुष्य दिली, पण दिली हे राहील, त्याही पेक्षा अहंकार. आणि दुसऱ्याचं ऐकायला जर अडचण येत असेल तर हा अहंकार होतो, ही ध्यानात ठेवा. त्याबरोबर त्याचं काय ऐकू नये. आणि त्याच्यात म्हातारा असेल तर काय आमचा जमाना निराळा आहे का, अरे लेका तुला जीवन काय कळलंय म्हणून त्याचा जमाना निराळा म्हणते. आणि गंमत अशी, फालतू डॉक्टरचं ऐकेल बरं का, एखाद्या त्याला पोट दुखायला लागलं, हो तुम्हाला जरा बघा काय कॅन्सर बिन्सर, ते ऐकेल. परंतु एखादा साधू असल्यानंतर त्यानं काय येते म्हणाले. काय झालं, एक मनुष्य होता, त्याला काफ मांजरी झाली. काफ मांजरी समजतं आपल्याला बरं का. तर त्याने त्याच्या गुरुला विचारलं,
त्यांनी सांगितलं फार नाही, त्याला सुंठ उगाळून लाव म्हणून त्यांनी सांगितलं गुरुने. तेव्हा त्यांची आई काय म्हणाली, आता गुरुला काय कळतं म्हणाले, डॉक्टरकडे जा. बरं का, ते बरोबर आहे, ते गुरुला काय कळतं, ते गुरुला काय कळतं हे यांना कळत नाही म्हणून ते असं बोलतात. नाही का, सांगण्याचा मुद्दा आपल्या लक्षात आला. म्हणून तिथे पश्यंती मध्ये व्यक्त ओंकार आहे. व्यक्त ओंकार, ओंकार हा अतिशय सूक्ष्म नाद आहे. हा प्राण्यांच्या पासून जिकडे तिकडे ओंकार भरलेला आहे, त्याच्यातून विश्व आलंय ना. तर हा मेंदू मध्ये आहे. सोहमचा जो जप आहे ना, सगळे मंत्र सोहम मधूनच आलेले आहेत, ओंकारातूनच आलेले आहेत. पण सोहमचा यायला, अनुभव यायला अतिशय वैराग गेला तर ते येत. आणि जर जमलं ना ते तर विचारूच नका. बरं का, या स्वरूपानंदांची एक गोष्ट आहे. त्यांचा त्या मामांचा मुलगा, बरं का, मी सांगितलं ना आपल्याला, पुरुषोत्तम, तो निघाला घरी यायला मुंबईला प्रेम होऊन, ते आपलं पावसून. तेव्हा त्याने बोलावलं तर इकडे म्हणाले. त्याचा फारसा असा विश्वास नव्हता. माझ्या छातीला कान लाव म्हणाले. काय ऐकू येतं? सोहम स्वरखा ध्वनी ऐकायला येतो. अशीच नामाची अवस्था येते. ती एक ही होती रामबाई म्हणून इंदूरच्या बाजूला. तेव्हा तिला लिहायला वेळायला काहीच येत नव्हतं, पण नामात रंगलेली बाई. तिच्याकडे मनी ऑर्डर आली ना तर ती अंगठा करायची. त्या अंगठ्यामध्ये श्रीराम यायचं, इतकं देहामध्ये ते भिनलेलं मला. तसं ब्रह्मांड महाराज त्या पेढ्यावर हे केलं की श्रीराम यायचं. तसंच त्या मदरचं होतं. सबन शरीरातल्या सेल्स म्हणजे पेशी त्या ओम नमो भगवते हे नाम घेत, इतकं तादात्म्य होतं बघा त्यामुळे. तसंच आहे ते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणणं की ती कुंडलिनी शक्ती वायुरूप होऊन मेंदूत गेली की ती ओंकार स्वरूप होते. वायूमधून नाद येतो, तो ओंकाराचा नाद येतो. बरं का, आणि हा ओंकाराचा नाद यायला लागला, मनुष्य बेहोश होतो, इतका तो संगीतमय असतो. अगदी साध्या नामाचा स्वामी रामदास आहेत, त्याने म्हणलंय की देर इज अ मेलोडी इन द नेम. आणि पुढे म्हणाले दी म्युझिक ऑफ द नेम, म्हणजे त्या संगीत आहे सगळं, तो त्याच्यातच रमून जातो, अशी ती आहे. म्हणून ओंकाराचा त्याच्यावर ते पाय ठेवून ओंकाराशी त्याचा संबंध येतो. पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिताचे. नदी समुद्रात गेली की तादात्म्य होते, तसं हे शक्ती आतापर्यंत वर येत येत मेंदूत गेली की ती तन्मात्रा जी असते ओंकाराची त्याच्याशी तादात्म्य होऊन जाते. तो ओंकार म्हणजे आत्मसमुद्र, परमात्मा समुद्र. आता हे काय आहे लपडे? असं आहे अ उ म आणि अर्धमात्रा म्हणजे अर्धा चंद्रवरचा आहे. मात्रा म्हणजे अंश, मात्रा म्हणजे भाग, एवढाच अर्थ आहे. काय आहे अ? कसं आहे, अगदी जरी हा असला मुका 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 तरी अ शब्द येतो, त्या अ उच्चारता येतो. आणि कितीही जरी मुका असला तरी म येतो, तो शेवट. हा विश्वाचा आरंभ, तो विश्वाचा अंत. मग उ काय आहे मध्ये? उकार उदर विशाल. ज्ञानेश्वर महाराज म्हणले गणपतीच्या ओंकार आहे तो अकार चरण युगल. चरण युगल का? शक्ती आणि शिव म्हणून चरण युगल. तो अ असा दोन अर्थ असतात ना. आणि उकार उदर विशाल, या विश्वाचा संबंध व्याप ज्याच्या पोटामध्ये आहे तो, म्हणून ते उ. बरं का. आणि मकार महामंडल मस्तकाकारे. मकार म्हणजे त्याचं संबंध मस्तक. दी प्लॅन ऑफ द युनिव्हर्स, विश्वाची जी सगंध बुद्धी आहे विश्वाच्या मागे ती म आहे. आणि अर्धचंद्र त्याच्यावर. हे होऊन सुद्धा जे केवळ तत्व आहे ते अर्धचंद्र आहे. म्हणून ते म्हणाले की तिथे ती जी कुंडलिनी वायुरूप आहे ती त्या अर्धचंद्राकडे जाते. संबंध दृश्य खाली राहिलं, अदृश्यात गेली. आणि मग जशी सरिता समुद्रामध्ये मिळून जाते तसा हा त्या आत्मसमुद्रात जातो. मग ब्रह्मरंध्री स्थितावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरवणी आत्म परमात्मलिंगात धावोनी अंगाघडे. अंगाघडे म्हणजे आलिंगन देते. परमात्मलिंग म्हणजे परमात्म स्वरूपाला आलिंगन देते. तसं ब्रह्मरंध्रामध्ये स्थिरावे. ब्रह्मरंध्र म्हणजे टाळू. आणि महाराजांच्या चरित्राची गोष्ट आहे की ते
गृहस्थ जेव्हा अंतकाळ त्यांचा आला तेव्हा त्यांची टाळू फुगायला लागली. टाळू फुगायला लागली तेव्हा सांगितलं यांचा प्राण याच्यातून जातोय, ब्रह्मरंध्रातून प्राण जातोय. म्हणून काय योग्यता असते बघा, नामस्मरण करणारा मनुष्य बरोबर तुमचा आमच्या तोंडातून जाईल. आणि मी त्यांना एका कीर्तनकारांनी फार सांगितलं, मरताना प्रत्येक माणूस राम म्हणतो म्हणाले. आपण म्हणतो ना राम म्हणला म्हणून, कसा राम म्हणतो तर प्राण जाताना आ, तोंडातून प्राण जातो म्हणून आ रा, आणि लोक तोंड बंद करतात म्हणून म म्हणाले. असा राम म्हणतो तो. हे बी खूप आहे नाही का, लोकांनी म करायचं त्याचा. अलीकडे काय करतात, तो बेशुद्धच असतो त्याला कोमा म्हणतात अलीकडे नाही का, बेहोश असतो त्याच्या कानात नाम घेतात. त्या हात कुठपर्यंत जातो कोणा ठेवू. एका वेळेला त्याला कंटाळा त्याचं चाले काय बोलतोच की माझ्या कानात बोलतात पैशाच्या गोष्टी सांगायच्या ऐवजी रामराम म्हणत नाही का, काय होतं कोणा तब महाभूतांची जवनिक फिटे मग दोहीसी होय झटे तेच गगनासगटा ते समरसी सबंध आकाश तत्व जे आहे मग ते भूताकाश चिदाकाश चित्ताकाश चिदाकाश सगळं एकदम नाहीसं होतं. आणि हे महाभूतांचा जो पडदा आहे म्हणजे दृश्य हा सगळं नाहीसं होऊन जातं. दोघीशी म्हणजे शिव आणि शक्ती कुंडलिनी आणि ती तादात्म्य पावते. झालं बरं का. आता मग मेघाचे निमुखी निवडला समुद्र का बोधी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया. एकच ओळी सांगतो आपल्याला, समुद्रातून पाणी वाफ होऊन ढगात जात आणि ढग वर्षा होऊन पुन्हा समुद्रात येतो. तसा हा जीव परमात्मा स्वरूपातून आला पुन्हा परमात्मा स्वरूपात गेला, अशी ती अवस्था आहे. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पांडुकुमारा. तसा हा पिंड परमात्मा स्वरूपातून आला परमात्मा स्वरूपात गेला म्हणजे दोघांचं सामरस्य झालं म्हणजे हे वेद संपलं. आता थोडस राहिलंय ते आता 1 तारखेला जेव्हा आपली गाठ पडेल ना त्यावेळेला. बरं झालं हो, एखाद्या त्या पारसिक बोगद्यातून जाताना जीव कसा कासावीस होतो तसं हे सगळं 2-4 रविवार बोगद्यातून गेल्यासारखं झालं. आता नाही, आता मोकळी हवा आहे पुढे नाही का. जानकी जीवन स्मरण जय जय राम रघुपती राघव राजा राम